गुड इव्हनिंग. बर, आज आपण काय काल काल नव्हतं ना आपलं लेक्चर. आपण काय शिकत होतो? नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरोबर. फॉर्म्युला मेथड आपण शिकलो. आता आपण डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यू वरून रूट्स कसे असणार क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, नेचर कसं असणार रूट्सचं. म्हणजे ते तीन प्रकार असतात त्याचे. एक तर तुमचा जर डिस्क्रिमिनंट जो आहे किंवा विवेचक जो आहे तो, डिस्क्रिमिनंट म्हणजे काय? बी स्क्वेअर मायनस 4ac ची जी व्हॅल्यू आहे ना त्याला आपण डिस्क्रिमिनंट, डेल्टा पण म्हणतो, डेल्टाने डिनोट करतो आपला डिस्क्रिमिनंट. तर याची जी व्हॅल्यू आहे, हा जो डेल्टा आहे म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 असेल, म्हणजे डेल्टा जर 0 असेल, म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac जर 0 असेल, व्हॅल्यू जर 0 आली याची, तर आपण काय लिहितो? रूट्स कसे असतात किंवा मुळं कशी असतात, मुळांचं स्वरूप कसं लिहितो? नेचर ऑफ रूट्स म्हणजे मुळांचं स्वरूप. आपलं जे वर्ग समीकरण आहे त्याच्या मुळांचं स्वरूप. तर जर बी वर्ग वजा 4ac म्हणजे हा जो विवेचक आहे तो विवेचक जर 0 आला, विवेचकाची किंमत जर 0 आली, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 आली, देन द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स आहेत, द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे असतात? रियल अँड इक्वल, म्हणजे वास्तव आणि समान असतात. रियल अँड इक्वल कधी? जेव्हा बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 असेल तर. पहिली कंडिशन, फर्स्ट कंडिशन. दिस इज अवर फर्स्ट कंडिशन. सेकंड काय आहे? जेव्हा डेल्टा किंवा बी स्क्वेअर मायनस 4ac हा ग्रेटर दॅन 0 असेल. ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह. इफ द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट इज पॉझिटिव्ह, मग पॉझिटिव्ह काही, ग्रेटर दॅन 0 म्हणजे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स येतात. पॉझिटिव्ह काही व्हॅल्यू आली बी स्क्वेअर मायनस 4ac ची, तर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे असतात? रिअलच असतात पण अनइक्वल असतात. दोन रूट असतात ना, तर जेव्हा 0 असते ना तेव्हा दोन्ही रूट इक्वल असतात, सेम. जेव्हा बी स्क्वेअर मायनस 4ac ग्रेटर दॅन 0 असेल तेव्हा रिअल अँड अनइक्वल, म्हणजे वास्तव आणि असमान. असमान म्हणजे वेगवेगळे असतात दोन रूट. जेव्हा 0 असते तेव्हा दोन्ही रूट सेम असतात, इक्वल असतात. दोन रूट्स असतात ना क्वाड्रॅटिक इक्वेशन, ते दोन्ही सेम. कधी? जेव्हा ते 0 असेल व्हॅल्यू ह्याची, डेल्टाची, म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जेव्हा 0 असेल तेव्हा. आणि जेव्हा डेल्टा ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल, डेल्टा म्हणजे विवेचक बी स्क्वेअर मायनस 4ac, तो जर पॉझिटिव्ह आहे तर तुमचे रूट्स जे आहेत, मुळं जी आहेत ती वास्तव आणि असमान असतात, रिअल अँड अनइक्वल असतात. थर्ड वाला, जर डेल्टा म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू ही लेस दॅन 0 असेल, लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह असेल, तुमचा बी स्क्वेअर मायनस 4ac ची जी व्हॅल्यू असू शकते निगेटिव्ह, मग तेव्हा रूट्स कसे असतात तुमचे? देन द रूट्स आर नॉट रियल. द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज नॉट रियल. रियल नंबर्सच नसतात, कारण रियल नंबरच नसतो तो. निगेटिव्ह जर आलं ना तर तो रियल नंबरच नसतो, कळलं? इट इज नॉट रियल म्हणजे वास्तव संख्याच नसतात.
म्हणजे त्याची जी मुळं आहेत ना ती वास्तव संख्याच नाहीत असं लिहायचं. कळलं? मुळांचं स्वरूप, त्याच्यावरून आपल्याला गणित आहे. या एक्सरसाइज मध्ये बरंच काय काय आहे. ही जी एक्सरसाइज आहे ना त्याच्यात खूप काय काय, म्हणजे तुम्हाला नेचर ऑफ रूट शिकायचं आहे, त्यानंतर तुम्हाला रिलेशन बिटवीन तुमचं रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट्स ऑफ इक्वेशन ते पण शिकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रूट्स वरून इक्वेशन बनवायचं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आहे, म्हणजे रूट्स दिलेले असणार, इक्वेशन बनवायचं. बरंच काय काय या एक्सरसाइज मध्ये आपण वन बाय वन घेऊ. आता इथे काय दिलंय बघा, पहिला क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता आपलं जे आता झालंय त्याच्यावर, है ना. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन, एखादा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, ते इक्वेशन नाही दिले तुम्हाला, पण बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू इज इक्वल टू 5 आहे. म्हणजे जो आपला डिस्क्रिमिनंट आहे त्याची व्हॅल्यू, डेल्टाची व्हॅल्यू 5 आहे, आणि इथे डेल्टाची व्हॅल्यू -5 आहे खाली. आणि तुम्हाला विचारलंय नेचर ऑफ रूट्स. जर बी स्क्वेअर, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 5, मग काय असणार नेचर रूट कसे असणार? बी स्क्वेअर मायनस 4ac 5 असेल तर वास्तव काय म्हणजे पॉझिटिव्ह आहे ना, रियल अँड अनइक्वल. वास्तव आणि असमान, रिअल अँड अनइक्वल. कारण जर तुमचं पॉझिटिव्ह आली तर रिअल अँड अनइक्वल, 0 आहे तर रिअल अँड इक्वल, आणि निगेटिव्ह आहे तर नॉट रिअल असं लिहायचं. आता इथे बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू -5 म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू आली बी स्क्वेअर मायनस नॉट रिअल. ही -5 आहे ना, निगेटिव्ह आहे. त्याचे जे रूट्स आहेत ते रिअलच नाहीयेत. नेचर ऑफ रूट्स मध्ये नॉट रिअल लिहायचं. झालं. आता सेकंड आणि थर्ड क्वेश्चन हे आपण दुसरे जे आपण अजून शिकलो नाही ते शिकूया. आधी आपण वन बाय वन घेऊ. आता हा सेकंड क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. याच्यामध्ये काय आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. म्हणजे आपल्याला डेल्टा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आधी डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करताना पहिलं तर काय करायचं, आपले सगळे जे टर्म्स आहेत ते लेफ्टला न्यायचे आणि राईटला 0, आणि नंतर ABC ची जी व्हॅल्यू आहे ती लिहायची. बघ, आधी जर तुमचे राईटला काही टर्म्स असतील तर ते लेफ्टला आणायचे असतात. कळलं का? असंच करतो ना आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आधी आणतो, सगळे टर्म्स लेफ्टला आणून राईटला 0 ठेवतो, आणि मग एबीसीच्या व्हॅल्यू घेऊन मग बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतो. ह्याच्यातलं दाखवू कोणतं गणित? सेकंड मधलं मॅम थर्ड वाला दाखवू? येस मॅम. रूट 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 2 रूट 2 इक्वल टू 0. आता इथे ऑलरेडी तुमचं जे आपलं जे इक्वेशन आहे ते याच्या बरोबर याच्यासारखंच आहे, फक्त आपल्याला आता कम्पेअर करायचं आणि एबीसीच्या व्हॅल्यू काढायच्या. ए काय आहे इथे, ए काय येईल कम्पॅरिझन केल्यावर? ए तुमचा आहे रूट 2. त्यानंतर बी काय येईल? बी येईल 4. सी काय येईल? सी काय आहे? 2 √2. 2. आता आपल्या विवेचकाची म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac घ्या आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाका. बी ची व्हॅल्यू 4 आहे, 4 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए रूट 2 टू सी 2 रूट 2. तर 4 चा स्क्वेअर 16 येतो.
मायनस. आता हे मल्टिप्लिकेशन थोडं बघा कसं आहे. 4 इंटू √2 इंटू 2 इंटू √2 म्हणजे 2√2 म्हणजे ते मल्टिप्लिकेशनच आहे. या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन. तर इथे √2 आणि हा √2 या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर 2 येणार आणि हे 4 2 जा 8 4 2 जा 8 आणि √2 इंटू √2 2 येणार. बरोबर आहे. हा 4 आणि हा 2 मिळून 8 येणार आणि हा √2 आणि √2 2 येणार. मग 8 2 जा इथे पण 16 म्हणजे याचं पण मल्टिप्लिकेशन 16च येणार. 16 मायनस 16 किती 0 म्हणजे b² 0. कळलं. एवढंच करायचं आपण. फक्त डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करायचं है ना. मग इथे फक्त डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करायचंय. थर्ड क्वेश्चन मध्ये परत नेचर ऑफ रूट सांगायचं म्हणजे त्याच्यासाठी पण डिस्क्रिमिनंटच काढावा लागेल. बरोबर आहे. कारण आपण नेचर ऑफ रूट जर आपल्याला सांगायचंय तर डिस्क्रिमिनंटच्याच व्हॅल्यूवरून सांगता येतो. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर 0 असेल तर रिअल अँड इक्वल. डिस्क्रिमिनंट जर पॉझिटिव्ह आला रिअल अँड अनइक्वल आणि डिस्क्रिमिनंट जर निगेटिव्ह आला तर नॉट रिअल असं लिहितो. म्हणजे थोडक्यात तुमचं जर नेचर ऑफ रूट सांगायचं तर आधी कशाची व्हॅल्यू काढायची. डिस्क्रिमिनंटची. डिस्क्रिमिनंट. मग हे तुम्हाला यातलं कोणतं गणित सोडून दाखवू. तुम्ही सोडवाल. एखादं दाखवू का. होतो आम्ही. एवढी कमी मुलं काय येतात. 14 फक्त. मॅडम आमच्या इकडे पाऊस येत आहे त्यामुळे. हा खूप आहे. मॅम थोडंच बरं आहे. हे सोडवाल ना यातलं. ही गणित सोडवाल ना यातलं काय दाखवायला पाहिजे का. अच्छा येस सोडवतो मॅम. ठीक आहे. आता आणखी याच्यात काय आहे बघा. या एक्सरसाइज मध्ये बरंच काय काय आहे बघू. एक हे शेवटचं गणित आहे जे आपण सोडवू शकतो आता. हे बघा ही गणित आपण सोडवू शकतो. काय दिले बघा. द रूट्स ऑफ each of the following quadratic equations are real and equal. म्हणजे इथे इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन जे दिलेले तुम्हाला दोन्ही पण 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेत आणि दोन्हीचा जे रूट्स आहेत ते रिअल अँड इक्वल आहे. देन फाइंड के. तर के फाइंड आउट करा. के म्हणजे काय तर एक कोइफिशियंट आहे तो फाइंड आउट करायचा. म्हणजे एबीसी मधला एक आहे तो फाइंड आउट करायचा. बघा हा आपल्याला क्वेश्चन कसा दिलाय त्यांनी. तुम्हाला 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले आणि दोन्हीचे जे रूट्स आहेत ते रिअल अँड इक्वल आहेत. 3y² + ky + 12 इक्वेशन दिलेला है ना. बरोबर आहे. आता या इक्वेशन मध्ये आहेत ना मला. या इक्वेशन मध्ये y हे व्हेरिएबल आहे. y व्हेरिएबल आहे. बरोबर आहे. yच आहे ना व्हेरिएबल इथे. आणि एक आणखी इंग्रजी लेटर दिलंय जे आहे के. आता के म्हणजे काय तर तो वायचा कोइफिशियंट आहे म्हणजे बी तो बी आहे ऍक्च्युली पण तो के दिला इथे आणि तो मला शोधायचा आहे की तिथे काय आहे कोइफिशियंट काय आहे वायचा. के शोधायचा. के म्हणजे वायचा कोइफिशियंट. अरे मुलांनो हो की नाही कळलं का नाही. सहगुणक. एस मॅम के म्हणजे कोइफिशियंट. हा वायचा कोइफिशियंट. आणि के फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट दिलेली आहे की याचे जे रूट्स आहेत रूट्स ऑफ इक्वेशन जे आहेत ते कसे आहेत रिअल
अँड रिअल अँड इक्वल. रिअल अँड इक्वल. आणि जर रिअल अँड इक्वल असतील तर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे? रिअल अँड इक्वल आहेत ना, म्हणजे बी Zero. स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे? 0. आता याचाच Zero. उपयोग करून आपल्याला के मिळेल बघा. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. याच्यावरूनच आपल्याला आता के मिळू शकतो. टाका आता ए बी सी च्या व्हॅल्यू. ए काय आहे इथे? ए काय या इक्वेशन मध्ये? 3 3 ए 3 आहे. बी के के आहे आणि सी 12 आहे. 12 के 12. 12. आता बी स्क्वेअर म्हणजे के स्क्वेअर आला, बरोबर आहे. मायनस 4 इंटू 3 इंटू 12 इज इक्वल टू 0. एवढं कळलं? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. आता पुढे बोलत राहायचं. के स्क्वेअर मायनस यांचं मल्टिप्लिकेशन 1 4 आहे. मॅम ते काय? 4 कुठून आलं ना ते सांगता का? 4 हा बघा 4ac ना, बी स्क्वेअर मायनस 4ac. हा 4 आहे तो. ए 3 आहे. 4 इंटू 3 इंटू सी 12 आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 आहे ना. बी के आहे. Yes, ma'am. बी जो आहे तो के आहे. के स्क्वेअर मायनस 4 इंटू ए इंटू सी. या तिघांचा गुणाकार 144 आला, बरोबर आहे. येस मॅम म्हणजे त्या फॉर्म्युला मध्ये आपण त्या फॉर्म्युलाच्या त्याच्या संख्या आहेत त्या टाकल्या आहेत. हा हा बी के टाकला. बी के आहे. तेच तर केलंय आपण. आणि याची व्हॅल्यू 0 आहे हे मला माहित आहे. आधी आपल्याला नेचर ऑफ रूट आपल्याला शोधायचं होतं, तेव्हा आपण बघितलं की तो 0 आहे की पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. पण इथे त्यांनी रूट्स दिलेले आहेत की नाही, रिअल अँड इक्वल. याचा अर्थ बी स्क्वेअर मायनस 4ac 0 आहे. कारण रिअल आणि इक्वल कधी असतात रूट्स? जेव्हा त्यांचं जे डेल्टा आहे, विवेचक आहे, तो 0 असेल तेव्हा. डिस्क्रिमिनंट 0 असेल तेव्हा. मग डिस्क्रिमिनंट 0 घ्यायचा. घेतला मी डिस्क्रिमिनंट 0. डिस्क्रिमिनंट म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac 0 घेतला. आता बी ची व्हॅल्यू के आहे, तिथे के टाकला बीच्या जागी. ए 3 आहे. 4 इंटू 3 इंटू 12. आता याचे फॅक्टर्स पडायचे. जसं आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवलेत ना, तसंच हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशनच आहे. एक आलंय म्हणजे असं समजा की केच्या जागेवर एक्स आहे. एक्स स्क्वेअर मायनस 144 इज इक्वल टू 0 असं असतं तर काय केलं असतं बघा. तुम्हाला पहिलं त्या फॅक्टरायझेशन मेथड मध्ये सांगितलं होतं, याच्यामध्ये काहीतरी 0 आहे. बी किंवा सी काय 0 आहे. फॅक्टर्स कसे पाडायचे? हे पण एक प्रकारचं क्वाड्रॅटिक इक्वेशनच आहे ना. हे जे मला आलंय के स्क्वेअर मायनस मॅम नेटवर्क इश्यू आहे इक्वेशन आपका. आलंय ना माझा? हो मॅम. नाही दिसत का स्क्रीन? दिसते मॅम कधी दिसते स्क्रीन तर दिसते? कधी नाही दिसत. मॅम ही याचे फॅक्टर्स कसे पण? हा पण 144 एक क्वाड्रॅटिक इक्वेशनच आहे. मॅम बोला. वजा 144 पक्षांतर करून अधिक 144 के वर्ग बरोबर 144 आणि के बरोबर 12 असं येत नाही. हा असं येऊ शकतं. येऊ शकतं ना असं. मॅम पण इथे आपण जसे फॅक्टर्स पाडतो ना, आता बघा तुम्हाला असं असेल मॅम. एक्स वर्ग वजा 9 बरोबर 0. तर आपण काय मॅम हा बोला. स्क्रीन नाही दिसत आहे मॅम. दिसते मॅम. मॅम मला पण दिसत नाही.
मॅम मला पण दिसत नाही. तुमच्याकडे पाऊस वगैरे आहे का? नेटवर्क इश्यू आहे का नाही काही? मॅम. नो मॅम नाही. मॅम थांबा, आमच्या मी इकडे शेअर पाऊस करते परत. पडतोय. मॅम कधी कधी तुमचा आवाज पण ब्रेक होतोय. हो मॅम. अच्छा, पण माझ्याकडे तर आहे नेटवर्क. स्क्रीन दिसते आता? नाही मॅम. नो मॅम. मॅम आता दिसते मॅम दिसते. आता. दिसते मॅम. मॅम तुमचा आवाज ब्लॉक होतोय आता. आवाज येतोय? हो मॅम. येस मॅम. येस मॅम, आवाज पण येतोय आणि स्क्रीन पण दिसते. हे असं का होतंय? हा, मॅम इथे रिफ्रेश आपण कर. ह्याचे फॅक्टर्स कसे काढणार? दिसते ना आता स्क्रीन? हो मॅम. येस मॅम. तर इथे आपण ह्याचे फॅक्टर्स कसे काढणार? इथे 12 दोन्ही मल्टिप्लाय बाय स्क्वेअर आहेत. 12. हा, स्क्वेअर आहेत, दोन्ही पण स्क्वेअर आहेत. के स्क्वेअर आणि 144 पण 12 चा स्क्वेअर आहे. मग आपण बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? एक्सपान्शन आपलं फॅक्टर्स ए प्लस बी आणि ए मायनस बी असं आहे ना. हे दोन्ही पण स्क्वेअर आहेत. हा के चा स्क्वेअर आणि हा 12 चा स्क्वेअर आहे. मग एका ब्रॅकेटमध्ये के प्लस 12, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये के मायनस 12, कारण हा 12 चा स्क्वेअर आहे. असं आहे ना. हे कसं आहे? आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे दोन्ही स्क्वेअर असायला पाहिजे. हा के चा स्क्वेअर आहे आणि हा 12 चा स्क्वेअर आहे. मग एका ब्रॅकेटमध्ये के प्लस 12 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये के मायनस 12 इज इक्वल टू 0. मग इथे के प्लस 12 इज इक्वल टू 0 और के मायनस 12 इज इक्वल टू 0. मग के प्लस 12 तिकडे गेला, मायनस 12, के इज इक्वल टू मायनस तिकडे गेला, के इज इक्वल टू प्लस 12. म्हणजे आयदर के ची व्हॅल्यू मायनस 12 असू शकते किंवा प्लस 12 असू शकते. कळलं का? येस मॅम, समजलं. आता आणखी एक गणित आहे. हे थोडं आणखी कॉम्प्लिकेटेड आहे. दुसरं, त्याचे पण रूट्स जे आहेत ते रिअल आणि इक्वल आहेत. म्हणजे तुमचा जो डिस्क्रिमिनंट आहे तो 0 घ्यायचा. पण त्यासाठी हे इक्वेशन आधी थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल, कारण इक्वेशन आपल्या प्रॉपर फॉर्म मध्ये नाहीये. आपला जो स्टँडर्ड फॉर्म आहे त्याच्यामध्ये नाहीये. असे के एक्स एक्स मायनस 2 प्लस 6 इज इक्वल टू 0. आता इथे आपलं जे इक्वेशन आहे ते आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये. म्हणजे अशा फॉर्म मध्ये नाहीये. आपल्याला स्क्वेअरचा टर्म कुठे दिसतच नाहीये. याच्यामध्ये दिसतोय का कुठे असा टर्म नाही. स्क्वेअर वाला? तो मिळणार आपल्याला, पण आपल्याला ह्या बघा ब्रॅकेट आहे की नाही, मग ब्रॅकेटच्या बाहेर जो के एक्स आहे त्याने ह्या दोघांना पण मल्टिप्लाय करायचं. मग करा मल्टिप्लाय, सांगा मला काय येईल. के एक्स ने एक्स चा मायनस वर्ग 2 ला मल्टिप्लाय करायचं. के एक्स ने के एक्स वर्ग के एक्स वर्ग वजा 2k वजा अधिक 6 2 के एक्स 2 के एक्स अधिक 6. के एक्स आहे ना, के एक्स ने 2 ने मल्टिप्लाय करायचं येस मॅम. प्लस 6 इज इक्वल टू 0. आता याच्या बरोबर जर मी कंपॅरिझन केला तर ए काय मिळेल मला? ए काय आहे इथे? के. के आहे.
बी काय आहे? बी 2k. -2k. -2k. आणि पूर्ण हा बघा, हा एक्सचा कोइफिशियंट हा पूर्ण आहे -2k. त्यामुळे बी तुमचा पूर्ण -2k असणार, जो एक्सचा कोइफिशियंट आहे. एक्सचा कोइफिशियंट म्हणजे तो पूर्ण घ्यायचा, मॅम नंबर पण आणि तो के पण. C6 आहे. परत स्क्रीन नाही दिसत? नाही मॅम. दिसते मॅम. बघ जरा लेफ्ट होऊन दादा, परत येऊन. ओके. मॅम मला मगापासून दिसतेय. तर इथे आता आपल्याला माहित आहे की द रूट्स आर रियल अँड इक्वल. द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज रियल अँड इक्वल. रियल अँड इक्वल. रियल आणि इक्वल जर असतील तर आपल्याला काय मिळेल? रूट्स रियल आणि इक्वल मॅम आहेत तरी तर पण काय नाही. मिळेल 0. आपल्याला? 0. काय 0 मिळेल? बी स्क्वेअर मायनस डेल्टा 4ac इज इज इक्वल इक्वल टू टू 0. 0. b square minus 4ac is equal to 0. आता याच्यात व्हॅल्यू टाकूया आपण सगळ्याच्या. आता बी काय आहे? बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. बी काय? Minus 2k. -2k. -2k. त्याचा वर्ग, त्याचा स्क्वेअर आहे. Minus 2k square. बी स्क्वेअर -4 मायनस गुणिले k गुणिले 6. -4 के Minus 4 multiply by k multiply by 6. गुणिले 6. मॅम स्क्रीनच नाही दिसत आहे. मॅम नेटवर्क इश्यू असेल. दादा मग तुझा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, कारण बाकीच्यांना दिसते ना दादा. आता -2k स्क्वेअर म्हणजे 4k स्क्वेअर येणार, मायनस इथे 24k येणार, बरोबर? आता दिसते हे मॅम पण एक आता. क्वाड्रॅटिक इक्वेशन -24k. 4k स्क्वेअर मायनस 24k इज इक्वल टू 0. आता हे पण एक क्वाड्रॅटिक इक्वेशनच आहे, पण त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये बघा आपण बघितलेले होते, 2 टर्म असतील तर एकतर बी 0 असेल किंवा सी 0 असेल. याच्यात काय 0 आहे? बी की सी? क्वाड्रॅटिक इक्वेशनला कम्पेअर केला ह्याच्या बरोबर, याच सी 0 आहे, कारण स्क्वेअर वाला टर्म आहे आणि के चा पण टर्म आहे. हा सी 0 असेल तेव्हा काय करायचं असतं सांगितलेलं तुम्हाला मी, जेव्हा सी 0 असतो तेव्हा याच्यातून ना कॉमन काढायचं. कॉमन निघतं बघा, जेव्हा सी 0 असतो ना, जेव्हा सी 0 असतो ना तेव्हा ह्याच्यातून काहीतरी कॉमन येणार. काय कॉमन येणार? दोघांमधून कॉमन काढायचं, दोन्ही टर्म मधून. k 4k, कारण मॅम 4 4 आणि कॉमन येईल. 24 4च्या टेबल हा k कॉमन येईल. 4k कॉमन आल्यानंतर राहील काय? 4 पण आणि k पण. 4. k वजा ते 5. राहील काय? मॅम फोर के 4k बाहेर कॉमन आला पडल्यावर तर स्क्वेअर कुठे जाईल? 4 बाहेर काढले. k वजा 6. अरे के स्क्वेअर मधला के बाहेर काढला ना, के स्क्वेअर मधला त्यातला 1k आणि हा 4 बाहेर काढला, तर 1k शिल्लक राहतो ना इथे. हा स्क्वेअर कुठे नाही जाणार. स्क्वेअर आपण जर कॉमन काढतोय तर याचा अर्थ 1k कॉमन काढल्यानंतर 1k राहतो ना, कारण तिथे स्क्वेअर आहे. स्क्वेअर म्हणजे k इंटू k असतो, 2k असतात तिथे. त्यातला 1k मी बाहेर काढला आणि हा 4 पण काढला आणि या k स्क्वेअर मधला 1k बाहेर काढला, मग 1k शिल्लक राहतो तिथे. k आपण वजा शिकलो 6. ना हे सगळं फॅक्टरायझेशन मेथड मध्ये. हा, आणि हे 24 मधून पण
4 आणि के बाहेर काढले म्हणजे 24 कसे लिहितो 4 सक 24 म्हणजे 4 आणि राहणार काय इथे 6 राहणार इज इक्वल टू 0. मग पुढे काय केलेलं आपण एक तर 4k इज इक्वल टू 0 आता डायरेक्ट असंच लिहायचं म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे तर 4k इज इक्वल टू 0 और k मायनस 6 इज k इक्वल टू minus 6 is equal to 0. हा 4 इकडे जाऊन डिवाइड होणार 0/4 और -6 तिकडे जाऊन +6 होणार k is equal to 4 0 or मल्टिप्लाय आहे इथे k बरोबर तो तिकडे जाऊन डिवाइड झाला k is equal to 0 और k is equal to 6 या दोन पैकी काहीतरी असणार एक तर k 0 असणार किंवा k 6 असणार त्याच्यातला k 0 नसू शकतो कारण k जर 0 आला ना तर पहिला टर्मच निघून जाणार बघा आपलं इक्वेशन काय आहे स्क्वेअर असं आहे ना kx² - 2kx पुढे काय होतं मॅम तुमचा आवाज मागे आन्सर काय आहे 0 नसेल 6च आहे ना तुझाच आवाज नाही येत आता मला तू काय बोलतो k0 असे k0 पॉसिबल नाहीये कारण जर k0 आला ना तर k a आहे आणि a कधीही क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये 0 नसतो त्यामुळे इथे व्हॅल्यू फक्त काय घेऊ शकता तुम्ही k ची 6 6 येईल 0 पॉसिबल नाहीये मागे काय उत्तर दिलंय 6च दिलंय ना फक्त पुस्तकाच्या मागे ही कळली दोन्ही गणित yes ma'am. येस मॅम. आता आपल्याला काय शिकायचं मॅम माहितीये आवाज का ब्लर होतो काय होतोय गुतत आता गुतत कुठेतरी येते बघ मॅम. ना तुला दुसरीकडे तुला नेटवर्क मिळतं का कुठे ते चेक कर कारण तुला नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे दादा पुढे आपल्याला शिकायचंय की रिलेशन बिटवीन roots and coefficients of quadratic equation. नीट समजून घ्या इथे खूप कन्फ्युजन होतं मुलांना रिलेशन म्हणजे संबंध कशामधला रूट्स म्हणजे मुळं आपला जो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हणजे वर्ग समीकरणाची मुळं आणि वर्ग समीकरणाचे सहगुणक असतात की नाही ए बी सी आपण जे वर्ग समीकरण लिहितो त्याचे कोइफिशियंट असतात ए जो एक्स स्क्वेअर वाला टर्मचा कोइफिशियंट असतो बी जो एक्सचा कोइफिशियंट असतो आणि सी जो कॉन्स्टंट टर्म असतो मग याच्यामध्ये ए बी सी म्हणजे हे जे कोइफिशियंट्स आहेत ते आणि आपले रूट्स त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स याच्यामध्ये काय रिलेशन आहे तर त्याच्यामध्ये रिलेशन आहे आपण फॉर एक्झाम्पल छोटस एक समीकरण घेऊ वर्ग समीकरण म्हणजे तुम्हाला कळेल काय आहे ते नक्की बघा मी समजा साधं एक समीकरण घेतलं बरोबर 0 आता मी हे समीकरण समजा घेतलं तर या समीकरणाचं जर मी आपण रूट्स काढले म्हणजे आपण
त्याचे मुळं काढली तर कशी येणार? आता आपण कसं काढतो, जर फॅक्टरायझेशन मेथड वापरली पहिली, तर इथे 1 आहे, इथे 10 आहे. 10 एके 10 अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार 10 आहे आणि बेरीज 7 आहे. बेरीज काय येईल? 5 आणि 2, 5 2 10. 5 आणि 2. चिन्ह काय येतील दोघांना? मोठ्या संख्येला मिडल टर्मचं चिन्ह. आणि याला 2 ला प्लस. मायनसच येईल मॅम. प्लस येईल. मॅम मायनस. कारण मायनस येईल. अधिक वजा कारण वजाच दोन्ही- होईल मॅम, म्हणून दोन्ही संख्येला वजा चिन्ह वजा वजा द्यायचे. अधिक होईल. मॅम आपल्याला त्यांची आता प्लस आपण करायची मधल्या तर पदाची मायनस फोड मायनस प्लस. हा बरोबर बरोबर. आता मधल्या पदाची फोड करतो आपण आपल्या या अवयवांवरून, फॅक्टर्स वरून. एक्स वर्ग वजा हे वजा 7x आहे ना, त्याची फोड करायची. वजा 5x वजा 2x मिळून वजा 7x होतात. अधिक 10 बरोबर 0. हे 2चा गट करून त्याच्यातून आपण सामायिक काढलं. या दोघांमधून काय सामायिक येईल? एक्स. एक्स. एक्स काय राहणार? मायनस वजा 5x. वजा 5. एक्स वजा 5. एक्स कोण सांगणार? एक्स सांगितलं का? येस मॅम. मॅम मी सांगितला. या दोघांमधून काय कॉमन येणार? वजा 2. एक्स वजा 2. कंसात आणि मग हे पण एक्स. एक्स वजा 5. आणि एक्स वजा 5. कारण तिसऱ्या पदाला ऋण चिन्ह असेल, मायनस साईन, तर पुढची साईन चेंज करायची असते. सांगितलेलं ना, थर्ड टर्मला मायनस असेल तर ही साईन चेंज होणार. आणि 2 ने भाग जातो दोघांना पण, 10 ला आणि 2 ला. हे आपण 10 बेपंचे 10 लिहू शकतो. मग हे 2 कॉमन येणार. मग इथे राहणार एक्स आणि इथे साईन चेंज होणार, कारण तिसऱ्या पदाला ऋण चिन्ह आहे म्हणून इथे ऋण येणार आणि ही 5. म्हणजे काय? एक आलं एक्स वजा 5 आणि दुसऱ्या कंसात एक्स वजा 2 बरोबर 0. एक्स वजा 2. आता एक्स वजा 5 बरोबर 0. एक्स वजा 5 बरोबर 0 किंवा एक्स वजा 2 एक्स वजा 2 बरोबर 0. बरोबर 0. एक्स 5 येईल आणि एक्स 2 येईल. ठीक आहे. तर आपले जी मुळं आली ना, आपण इथे आता हे शिकलोय आधी, पण मी हे का आपण असे फॅक्टर्स काढले, त्याच्या मुळं काढली, मुळं रूट्स काढले. फॅक्टर्स नाही, रूट्स. तर रूट्स काय आले या इक्वेशनचे? रूट्स आपलं जे इक्वेशन होतं त्याचे रूट्स काय आले? 5 आणि 2 बरोबर आहे. 5 आणि 2 हे रूट्स आहेत. आणि आपलं इक्वेशन काय होतं बरं? इक्वेशन हे होतं x² वजा 7x अधिक 10 बरोबर 0. म्हणजे माझा कोइफिशियंट जर मी लिहिते तर एक आहे, बी ऋण 7 आहे आणि सी जो आहे तो आहे 10 बरोबर आहे. आता आपल्याला काय बघायचंय माहितीये का? हे कोइफिशियंट्स आणि हे जे रूट्स आलेले आहेत, रूट्स काय काय आले? रूट्स 2 आलेत. 2च असतात ना, क्वाड्रॅटिक इक्वेशनला रूट 2 असतात. एक 5 आणि एक 2 बरोबर आहे. 2 रूट्स आलेत, एक 5 आणि एक 2. आणि माझे कोइफिशियंट ए बी सी मी लिहिले. आता याच्यामध्ये आणि यांच्यामध्ये रिलेशन काय आहे? म्हणजे रूट्स आणि कोइफिशियंट्स, रूट्स आणि कोइफिशियंट्स याच्यामध्ये काय रिलेशन आहे? त्याच्यामध्ये रिलेशन आहे बघा. जर रूट्स हा 5 आणि हा 2 आहे तर मी रूट्स ना ऍड केलं ना, म्हणजे या रूट्स ना मी ऍड केलं ना तर 7 मिळतं बघा. असा आपल्याला संबंध मिळतो त्याच्यामध्ये. बघा एक रूट जो आहे, दोन्ही पण एक्स एक्स आहे म्हणून मी दोन्ही वेगवेगळे रूट्स आहेत पण दोघांना एकाच अक्षराने दाखवलंय. म्हणून आपण याच्यासाठी खास रूट साठी आपण अल्फा आणि बीटा वापरतोय. म्हणजे 2 जी मुळं आहेत त्या समीकरणाची
जसं आताचं हे समीकरण आहे त्याची दोन मुळं काय आली, एक 5 आणि एक 2. मग मी अल्फा 5 घेते आणि बीटा 2 घेते. आता हे का, कारण तिथे एक्स एक्स आहे ना, सेम सेम आपण ते चल आहे, पण इथे आपल्याला गणित वेगळ्या प्रकारचे असल्यामुळे आपल्याला त्यांचा संबंध नीट कळला पाहिजे की या रूट्स मध्ये आणि या कोएफिशियंट मध्ये काय रिलेशन आहे. त्यासाठी मी एक जो मूळ आहे तो अल्फा घेते आणि दुसरा जो मूळ आहे तो काय घेते, बीटा घेते. ही मुळं आहेत अल्फा आणि बीटा काय आहेत, समीकरणाची, वर्ग समीकरणाची काय आहेत, मुळं आहेत, मुळं. मग ह्या दोघांमध्ये ना असं रिलेशन मिळतं अल्फा प्लस बीटा. म्हणजे तुम्ही जर अल्फा आणि बीटाची बेरीज केली तर तुम्हाला काय मिळतं बघा, 7 मिळतं की नाही, 5 अधिक 2 7. मग ह्याच्यावरून कसं मिळणार ते रिलेशन, तर तुम्हाला कसं मिळतं माहिती आहे, मायनस बी अपॉन ए. मायनस अल्फा प्लस बीटा आहे ना ते मायनस बी अपॉन ए, मायनस बी अपॉन मॅम अल्फा इज इक्वल टू 5 अँड बीटा इज इक्वल टू 2 कसा आला? अल्फा बीटा काय आहेत, अल्फा बीटा ते जाऊ दे, हा ते जाऊ दे, फक्त एवढं लक्षात ठेवा, तुम्ही जास्त कन्फ्यूज होऊ नका, फक्त एवढं लक्षात ठेवा अल्फा आणि बीटा जे आहेत ना ते आपल्या इक्वेशनचे रूट्स आहेत. काय आहेत, रूट्स. जे आपण फाइंड आउट केले बघा, 3 मेथड आपण वापरल्या रूट्स फाइंड आउट करण्यासाठी. 3 मेथड वापरल्या ना, एक फॅक्टरायझेशन, त्यानंतर कम्प्लीट स्क्वेअर मेथड, त्यानंतर फॉर्म्युला मेथड. हे फॉर्म्युला मेथड वापरून, फॅक्टरायझेशन मेथड वापरून आपण काय शोधले, काय शोधले, रूट्स फाइंड आउट केले, रूट्स, मूळ शोधले. हा. मग ते जे 2 रूट आहेत ना, मुळं शोधली ना, मग ती मुळं म्हणजेच एक अल्फा आणि एक बीटा, 2 मुळं असतात. ऍक्च्युली आपण जेव्हा सोडवतो तेव्हा आपल्याला जे चलाच्या किमती येतात एक्स आणि एक्स, बघा मगाशी मी हे जेव्हा सोडवलं तेव्हा मला मुळं जी मिळाली ती एक्स बरोबर 5, एक्स बरोबर 2. खरं तर एक्स किंवा जे चल आहेत त्याच्यात आपल्याला मुळं मिळतात, पण इथे आपण अल्फा बीटा काय घेतलंय तर तुम्हाला त्याच्यामधला संबंध नीट व्यवस्थित कळायला पाहिजे. दोन्हीसाठी जर एक्स एक्स घेतलं तर कन्फ्युज व्हाल ना की एक्स काय आहे, 5 आहे की 2 आहे. म्हणून एक अल्फा आणि एक बीटा, कारण वेगवेगळी मुळं आहेत म्हणून एक वेगळं डिनोशन, फक्त आपण साईन वेगळी दिली. मुळं आहेत ती, मुळं मुळं मुळं, समीकरणाची मुळं. तर यांच्यातला संबंध सांगायचा आहे ना, तर कसं सांगणार, हे सूत्र लक्षात ठेवायचे, बाकी काही डोक्याला त्रास नका बघ. म्हणजे 2 मुळं जी आहेत त्या मुळांची बेरीज जर हवी आहे ना तुम्हाला, तर ती तुम्ही समीकरणाच्या सहगुणकावरून तुम्हाला सांगता येते. आता बी आणि ए हे काय आहेत, आपल्या समीकरणाची सहगुणक आहेत. म्हणजे आपलं समीकरण जर हे आहे तर ही आपली बी, ए आणि सी हे सगळे आपले सहगुणक आहेत. मग हा आपण काय, हा फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो की तुमची मुळं म्हणजे अल्फा बीटा आणि तुमचे सहगुणक ए बी सी यांच्यात काय रिलेशन आहे हे सांगतं आपल्याला. मग काय रिलेशन आहे, तर 2 मुळांची बेरीज केली ना, अल्फा प्लस बीटा केलं ना, तर मला काय मिळणार, मायनस बी अपॉन ए, मायनस बी अपॉन. जसं आता मी समजा मगाचं एक्झाम्पल मी घेतलं. आता माझं समीकरण काय होतं बघा, एक्स वर्ग वजा 7x अधिक 10 बरोबर 0. आता इथे ए 1 आहे, बी ऋण 7 आहे आणि सी 10 आहे. मग अल्फा प्लस बीटा जर मला हवंय तर मी हा फॉर्म्युला वापरेन, अल्फा प्लस बीटा. म्हणजे मी अल्फा प्लस बीटा काढण्यासाठी मी पूर्ण तुमचे बघा हे मुळांची बेरीज आहे की नाही, अल्फा प्लस बीटा म्हणजे एक दोन्ही मुळं आहे. मग ती मुळांची बेरीज पाहिजे तर आपल्याला समजा सांगितलं की दिलेलं समीकरण आहे, बघा डोक्याला त्रास नका करून देऊ, नीट लक्ष द्या. एखादं समीकरण दिलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलं की मुळांची बेरीज शोधा. आता एखादं समीकरण, वर्ग समीकरण तुम्हाला दिलं,
असं समीकरण दिलं आणि तुम्हाला सांगितलं की या समीकरणामध्ये जी मुळं आहेत, या समीकरणाची जी मुळं आहेत त्यांची बेरीज काढा. बेरीज किती येईल असा तुम्हाला प्रश्न विचारला. हे वर्ग समीकरण तुम्हाला दिलं. 2x वर्ग वजा 4x अधिक 2 बरोबर 0 वर्ग समीकरण तुम्हाला दिलं आणि तुम्हाला सांगितलं की याचे जे 2 मुळं आहेत ना त्याची बेरीज किती येईल. मुळांची बेरीज 2 मुळं असणार. आपण ती सगळी सोडवतो. एक तर तुम्ही कुठली तरी एक पद्धत वापरणार, फॅक्टरायझेशन मेथड वापरणार किंवा कम्प्लीट स्क्वेअर मेथड वापरणार किंवा फॉर्म्युला मेथड वापरणार. कोणत्याही एका पद्धतीने तुम्ही मुळं काढणार. कारण तुम्हाला काय सांगितलंय की मुळांची बेरीज किती असणार. पण मुळांची बेरीज काढण्यासाठी आधी मुळं ते शोधायला पाहिजे तर त्यांची बेरीज काढू. बरोबर की नाही. मुळं पाहिजेत ना तर बेरीज येईल ना शोधता आपल्याला. यस मॅम. मुळांची बेरीज विचारले तर मला आधी मुळं शोधावी लागतील त्यांची. मग मुळं शोधण्यासाठी मला ती सगळी एक तर फॅक्टरायझेशन मेथड किंवा मग फॉर्म्युला जी काही मेथड तुम्ही वापराल ती पूर्ण मेथड वापरावी लागेल. मग मला मुळं शोधावी लागतील आणि मग मी त्यांची बेरीज करून उत्तर सांगणार. असंच आहे ना. असं करावं लागेल ना. येस मॅम. येस मॅम. पण इथे तुम्हाला काय दिलंय माहितीये का. तुम्हाला मुळं न काढता म्हणजे मुळं शोधायची गरज नाही. म्हणजे सगळ्या ते फॅक्टरायझेशन मेथड किंवा ते मेथड कुठली न वापरता फक्त कोइफिशियंट्स वरून तुम्ही मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार शोधू शकतात. मुळं न शोधता तुम्हाला मुळं शोधायची नाही. समीकरण देणार आणि त्या समीकरणाची तुम्हाला जर मुळांची बेरीज पाहिजे असेल, मुळं नाही मुळांची बेरीज, मुळं वेगवेगळी शोधायची आहेत तर तुम्हाला ती पद्धत कुठली एक पद्धत वापरावी लागेल मुळं शोधायची तर. पण मुळांची बेरीज शोधायची आहे किंवा मुळांचा गुणाकार शोधायचा आहे तर मला वेगळी मुळं काढायची गरज नाही. ती त्या पद्धतीचा वापर एवढं मोठं तुम्हाला सगळं रामायण करायची गरजच नाही. मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार हे तुम्हाला डायरेक्ट समीकरणावरून रेडी मिळतं. समीकरण दिलंय ना मुळांची बेरीज मिळणार, मुळांचा गुणाकार मिळणार. मी काय बोलते कळते का. मुळांची बेरीज मुळांचा गुणाकार तुम्हाला हवा असेल, मुळांची बेरीज मुळांचा गुणाकार हवाय तर मुळं शोधायची नाही. मुळं शोधायची गरज नाही. डायरेक्ट फक्त फॉर्म्युला वापरायचा. फॉर्म्युला काय नाही टेन्शन नाही. मुळांची बेरीज पाहिजे तर फॉर्म्युला काय -b/a. बी तुम्हाला आपल्याला समीकरण तर आहे. बी आपल्याकडे आहे. बी किती आहे ऋण 7. मग ऋण हा ऋण फॉर्म्युलातला आणि बी परत ऋण 7 आहे. हा बी हा ऋण जो आहे तो फॉर्म्युलातला आणि बी ची व्हॅल्यू पण ऋण 7 आहे आणि ए 1 आहे. मग ऋण ऋण धन 7 आणि 7/1 म्हणजे 7. बघा आपण मगाशी मुळं काढली ती पण किती होती. अल्फा एक मूळ 5 होता आणि एक 2 होतं ना. आपण मगाशी या समीकरणाची मुळं काढलेली येस मॅम. हीच होती ना 5 आणि 2. मग बेरीज किती आली त्यांची 7. म्हणजे ही मुळं न काढता सुद्धा मी मुळं काढली मगाशी एवढं सगळं केलं. मग मुळांची बेरीज पाहिजे तर मुळं काढण्याची गरज नाही. डायरेक्ट कोइफिशियंट वरून तुम्हाला मुळांची बेरीज मिळून जाते. माझ्या बोलण्याचा उद्देश कळतो का. मला काय सांगायचं तुम्हाला. मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार शोधायचा आहे तर मुळं काढू नका. फक्त सहगुणकचा एक फॉर्म्युला आहे सहगुणकांचा. मुळांची बेरीज पाहिजे असेल अल्फा अधिक बीटा म्हणजे मुळांची बेरीज हवी आहे तर -b/a आणि मुळांचा गुणाकार हवाय तर c/a. c तुमचं 10 आहे आणि a 1 आहे म्हणजे 10 येईल. मग बघा अल्फा बीटा मगाशी आपले 5 आणि 2 आलेले म्हणजे एक मूळ 5 आलेला एक 2 आलेला. मग बेरीज त्याची 7 येते आणि गुणाकार किती येतो 5 आणि 2चा 10 आला. म्हणजे मुळं न काढता पण मला मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार काढता येतो. असं थोडक्यात ते आहे. एवढं कळलं मी काय बोलली. रामायण महाभारत बोलली. लक्षात ठेवायचं पुढच्या वेळेला आपण ह्याच्यावरची आधारित गणित सोडवायचे. ठीक आहे. ओके मॅम. मुळांची बेरीज मुळांचा गुणाकार. मुळांची बेरीज
वजा बी छेद ए मुळाचा गुणाकार सी छेद ए. याच्यावरून पुढे गणित सोडवा. बाय. बाय मॅम. बाय मॅम. बाय मॅम. गुड नाईट. गुड मॅम.